हॅलो, हाय, नमस्कार. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. सर्वांना माझ्याकडून मनापासून श्री स्वामी समर्थ. तर मी आज माझ्या किचनमध्ये आपणाला पारंपरिक पद्धतीने आळूवडी कशी बनवतात ते दाखवणार आहे. तर चला तर मग आपण साहित्य बघूया. 7 ते 8 आळूची पानं घ्यायची आहेत. मोठ्या साईजची घ्यायची आहेत थोडी. 7 ते 8 आळूची पानं घ्यायची. त्याच्यानंतर ती मी 10 ते 15 मिनटं अगोदरच मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवली होती. तशी तर ती घरची आहेत, स्वच्छच आहेत, पण तरी पण मी नेहमीच ठेवते आळूची पानं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून. नंतर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, जे की बेसन पीठ तुम्हाला थोडं व्हाईटिश दिसेल. ते घरच्या डाळीचं आहे. विकतच्या डाळीचं थोडं येलोइश असतं. नंतर कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. खोबरं घ्यायचं आहे. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळद घ्यायची आहे. हळद, नंतर जिरे घ्यायचे, 1 चमचा जिरं घ्यायचे, चवीनुसार मीठ घ्यायचे. नंतर 1 चमचा मिरची पावडर घ्यायची, लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर मोहरी घ्यायची. मोहरी आपण फोडणीसाठीच वापरणार आहे, ती नंतरच लागणार आहे. बॅटरसाठी वगैरे आपण मोहरी काही वापरणार नाही. त्याच्यानंतर ही जी हळद आहे ती ओरिजिनल गोकुळची हळद आहे. बघा, ती हात लावला तर असा पूर्ण कलर लागतो त्याला. शक्यतो घरचीच हळद वापरायची, कारण लहान मुलं वगैरे घरचं खातात. तर ती विकतच्या ज्या हळद असतात पॅकिंगच्या, तर त्याला केमिकल असण्याची शक्यता असते. स्टेनिंगसाठी, म्हणजे कलर जास्त येलो दिसण्यासाठी ते कलर वापरतात. तर शक्यतो हळकुंड आणून घरचीच हळद घ्यायची. नंतर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला बॅटरसाठी. आणि ऑप्शनल आहे शेंगदाण्यांचा कूट. तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर नंतर घेऊ शकता. तो ऑप्शनल आहे, म्हणजे घ्या किंवा नका घेऊ. नंतर ती मिठाच्या पाण्यात जी पानं भिजवली होती ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. कारण की मिठाच्या पाण्यात भिजवल्यानंतर काय होतं, आळूची पानं बऱ्याचदा अशी म्हणजे शेतात किंवा अशी दरवाजासमोर ही लावलेली असतात गावाकडं. तर मग त्याच्यावर काय असतं, असं जाळी येण्याचं किंवा मावा पडण्याची शक्यता असते. किंवा छोटे छोटे जे किडे असतात, तर ते त्याच्यावर बसून म्हणजे त्या बसतात किंवा मग तिची लाळ वगैरे सोडून जातात तसेच. त्याच्यामुळं मग मिठाच्या पाण्याने आपण ती स्वच्छ करून घेतलेली कधी पण चांगलं. तर घरचीच आहे ती, त्याच्यामुळं स्वच्छ होती. त्याच्यानंतर आळूच्या पानं काही कोरडी करायची जास्त गरज लागत नाही, कारण ती ऑइली असतात थोडीशी, त्याच्यावर पाणी राहत नाही जास्त. त्याच्यानंतर आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर बॅटरसाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 मोठी वाटी जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले होते ते जिरे टाकून घ्यायचे पहिल्यांदा. हळद टाकून घेतली मी, अर्धा चमचा हळद, जिरे चवीनुसार, म्हणजे अर्धा चमचाच टाकून घ्यायचे, कारण माझी क्वांटिटी कमी आहे. तुमची क्वांटिटी जर बेसन पिठाची पानांची जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. नंतर लाल मिरची पावडर घ्यायची आहे. लाल मिरची पावडर पण तुम्ही जसं स्पायसी जास्त खात असाल तर जास्त घ्यायची, कमी स्पायसी खात असाल तर कमी घ्यायची. मी कमीच घेतली, अर्धा चमचाच घेतली. त्याच्यानंतर ओवा थोडा हातावर कुस्करून असा घ्यायचा आहे, टाकायचा आहे. हातावर हे कुस्करल्यामुळे त्याचा एक वेगळाच फ्लेवर राहतो, तसा तो राहत नाही. नंतर बॅटर होईपर्यंत इकडं एका स्टील कढईमध्ये मी स्टीमसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावर एक चाळणी ठेवायची, आपण मोदक स्टीम करतो ती, त्याला तेल लावून घेतलं मी त्या चाळणीला. नंतर ते आपण जे बॅटर बनवलं आहे पाणी टाकून बेसन पिठाचं, ते लावून घ्यायचं आहे प्रत्येक पानाला, असं अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि फोल्ड करायचं आहे ते पान, असा रोल बनवायचा आहे. त्याचा रोल बनवून मग ते पानं म्हणजे अगदी व्यवस्थित एकसारखं लावायचं आहे, कमी जास्त असं लावायचं नाही. एकसारखी ती बॅटर लावून घ्यायचं त्या पानाला, अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि नंतर रोल करायचा. रोल करत करत खालची बाजू वरती येणार आहे, तर त्याच्यावर पण थोडं थोडं असं कमी प्रमाणात का असे ना पण थोडं लावायचं. मग ती व्यवस्थित चिटकतं. तो रोल असा मोकळा होत नाही, किंवा असं काढताना वगैरे मग ती ओपन होत नाही, ती रोल ओपन होत नाही. मग ते लावून घ्यायचं आणि स्टीम करायला ठेवायचे. तर पूर्ण मी आता सगळं पानांना लावून घेते बॅटर. आणि पानांना बॅटर लावून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक भांडं ठेवून द्यायचं त्याच्यावर स्टीम होण्यासाठी, आणि कमी गॅसवर ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं. अगदी छान स्टीम होतात. आणि आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत, तर पहा किती छान ते खोललं ना तर इतका सुंदर स्मेल येत होता त्याचा. असं ते स्टीमच खाव्या वाटत होतं. नंतर आणि त्या चांगलं स्टीम झाल्या की अशा हाताला पण चिटकत नाहीत, लगे इझिली निघतात.
नंतर मी त्या फोडणी देणार आहे त्याला. आता त्यांचे कट केलेत मी थोडे थोडे छोटे छोटे असे स्क्वेअरमध्ये आणि कट करून नंतर मी त्याला फोडणी देणार आहे. तर फोडणी देताना गॅस थोडा आपल्याला कसं जास्त फास्ट तडका द्यायचा ह्याला, त्याच्यामुळं पहिल्यांदा मोहरी घ्यायची, कारण मोहरी लवकर फुटत नाही. तर मोहरी फुटल्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चांगली फोडणी बसत नाही. त्यामुळं चांगली तडतड झाल्याशिवाय, फुटल्याशिवाय, मोहरीचा चांगला तडतड आवाज आल्याशिवाय दुसरं काही टाकायचं नाही. नंतर मी जिरे टाकलेत अर्धा चमचा. नंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात कट करून, अशी मोठीच कट करायची, कारण आपण सुकी भाजी करणार आहे वड्यांची. आणि ते थोडंसं लालसर होऊ द्यायचं. नंतर कढीपत्त्याची पानं टाकायची त्याच्यात आणि हळद टाकून घ्यायची थोडीशी. नंतर काळं जे आपलं साठवणीचं आपण वर्षभरासाठी करतो साठवणीचं काळं तिखट, ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपला रेग्युलरचा मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं ते पूर्ण तडतडू द्यायचं आहे सगळं. फोडणी अशी तडतडत असतानाच म्हणजे त्याच्यामध्ये चांगली तडतडायला लागली की डायरेक्ट वड्या त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या. म्हणजे काय होतं, ती तडतड ज्याच्यातून जी येणारी वाफ असते किंवा ती फोडणी चालत असते ना, ते डायरेक्ट त्या वड्यांमध्ये आतपर्यंत चांगली फोडणी बसते ती आणि छान अशा होतात. त्यानंतर पूर्ण त्या फोडणीमध्ये सर्व हलवून घ्यायच्यात त्या वड्या. आणि परत नंतर पहा असं त्याचं कसं टेक्स्चर, कलरच चेंज होतो त्याच्यात आलं की. म्हणजे जेव्हा आपण स्टीम केलं तेव्हा कशा दिसत होत्या, आत्ता कशा दिसते. तर आपण डायरेक्ट फोडणी तडतडत असताना टाकल्या का एकदम त्या वाफेमध्ये आतपर्यंत जाते ती फोडणी, म्हणून फास्ट ह्याच्यात. नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे थोडा, आणि कमी गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आता त्याच्यावर खोबरं खिसून घ्यायचं आहे. जे खोबरं आपण साहित्यामध्ये दाखवलं होतं ना, अगदी छानपैकी असं भरपूर प्रमाणात घ्यायचं खोबरं खिसून, जे की फोडणीत घालत नाही खोबरं आळूवडीच्या वेळेस, कारण की ती फोडणी जरा जास्त फास्ट असते. त्यामुळे ते खोबरं म्हणजे काळं जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वरून टाकायचं आळूच्या वडीला नेहमी. मी तर असंच टाकते. आणि बघा ते, आणि आता ते पूर्ण हे करून घेतलं ना, तर त्या कमी गॅसवर ठेवला की ते आपण जे खोबरं खिसून टाकलं ना, ते पण असं लालसर छान होतं आणि त्याचा वेगळाच फ्लेवर येतो. आणि नंतर मग थोडंसं मोठेच शेंगदाणे बारीक करून, म्हणजे जास्त बारीक पण नाही, असे मोठेच शेंगदाण्यांचा दाण्यांचा कूट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर पहा आता छानपैकी. आणि आता कमी गॅसवर ठेवायच्यात आपल्याला 10 ते 15 मिनटं. तर तुम्हाला सांगते मी, असं कमी गॅसवर आपण ठेवलं ना, तर त्याला असं नॅचरली, म्हणजे त्यांचं त्या वड्या ज्या असतात ना, त्यांचं ऑइल सोडायला सुरुवात करतात. बघा मी तुम्हाला दाखवते, पण इथं असं तेल सोडायला सुरुवात केली बघा. ती चरचर करते खाली बघा, ते तेल सुटलेलं आहे. म्हणजे आळूच्या पानांना पण स्वतःचं, कढीपत्ता ते बघा स्वतःचं तेल सुटले. आणि मग तेव्हाच परफेक्ट म्हणजे आपली फोडणी बसली असं समजतं, की ते जे फोडणीचं तेल पूर्ण जाऊन ती आळूची वडी स्वतः तेल सोडायला सुरुवात करते. आणि मग नंतर मी सर्व केले, काढून घेतले प्लेटमध्ये, आणि वरून आणखीन तुम्ही खोबरं खिसून घेऊ शकता. चला तर मग तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी, आवडली असली तर म्हणजे तुम्ही नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.